खरं तर थोडंसं आपण मागे जाऊया। साधारणतः ज्यावेळी दुसरा बाळासाहेबांचा स्मृती दिन होता त्यावेळी मात्र दोन्ही ठाकरे बंधू समोरासमोर आल्यानंतर त्यांच्या राजकीय मनोमिलनाचे संकेत मिळत होते। तशी चर्चा सुरू झालेली होती, पण ती केवळ चर्चाच होती। पुढे मात्र तो दुरावा वाढत गेला। या सगळ्या संदर्भात राजकीय दृष्ट्या मनोमिलन होण्यासंदर्भात केवळ आणि केवळ चर्चाच होऊ लागली। पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा या चर्चेने उसळी घेतली। अखेर 24 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्रित आले आणि वरई डोम मध्ये एकत्रित हात उंचावून महाराष्ट्रातल्या जनतेला अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर वारंवार ठाकरे बंधूंमध्ये भेटीगाठी वाढत राहिल्या। मग तो लग्न समारंभाचा सोहळा असू दे, कौटुंबिक सण सोहळे असू देत, दिवाळी असू देत, दीपोत्सव असू देत, रक्षाबंधन अर्थात भाऊबीज, तेव्हा देखील ठाकरे बंधू एकत्रित दिसले। आणि आता आपण पाहतोय काही वेळ स्मृतीस्थळी थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे तिथून निघालेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय राज ठाकरे स्मृतीस्थळावरून निघालेले आहेत। अभिवादन केल्यानंतर काही काळ उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे तिथून निघत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आपण बघतोय की लाघवी राज ठाकरे जे आहेत ते आता इथनं निघालेले आहेत। जवळपास 10 ते 15 मिनिटं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली। त्यांच्या मागे जर बघितलं तर आदित्य ठाकरे देखील आपल्याला पाहायला मिळतात। दृश्यांमधनं आपल्याला ते थेट दिसत असेल। आणि आदित्य ठाकरे राज ठाकरेंना सोडण्यासाठी स्मृतीस्थळाच्या गेटपर्यंत पोहोचलेले आहेत। शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे, मनसैनिकांनी देखील गर्दी केलेली आहे। आज दिवसभर गर्दीचा ओघ असाच चालू राहणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाची जी घडामोड होती ती मात्र घडून गेलेली आहे, जी राजकीय पटलावरच्या इतिहासात कायम कोरली जाईल ती म्हणजे राज ठाकरे जवळपास तब्बल 12 वर्षांनंतर आज स्मृतीस्थळावर आले। विशेषतः उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे बसलेले असताना त्यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केली। चंदूमामा वैद्य देखील तिथे होते। चंदूमामा वैद्यांचं एक विशेष सांगायचं झालं तर जेव्हा बाळासाहेब ठाकरे गेले त्याच्यानंतर कायम एका व्यक्तीला असं वाटत राहिलं की या दोन्ही भावांनी एकत्र यावं, ते म्हणजे चंदूमामा वैद्य। खरं तर चंदूमामा वैद्य जे आहेत तर आपण पाहतोय की असं म्हटलं जात होतं की आजच्या दिवसाचं औचित्य साधन राजकीय मनोमिलनासंदर्भात काही भाष्य केलं जाईल, पण तसं घडताना दिसलं नाही। नाही दिसलं, नक्कीच नाही दिसलं लाघवी। कारण ऍक्च्युली आजचा दिवस स्मृती दिनाचा दिवस होता, अत्यंत महत्त्वाचा असा दिवस होता। खरं तर त्यांना जर युतीचे संकेत द्यायचे असते तर कदाचित त्यांनी आज दिले असते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र एक गोष्ट बघायला पाहिजे की महापालिका निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीयेत। त्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, तशा तारखा महापालिकेच्या जाहीर झालेल्या नाही आहेत। आणि जसं की आता आपण बघतोय की नगरपालिकांमध्ये बऱ्याच पक्षांनी स्थानिक स्वरूपाचे निर्णय घेतलेले आहेत, स्थानिक पद्धतीने निर्णय घेतलेत। ह्या सगळ्यामध्ये एक नक्की की तिथे देखील अनेक ठिकाणी मनसे आणि ठाकरे स्थानिक पातळीवर एकत्र आलेले पाहायला मिळतात। मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेसने मात्र ते स्वतः वेगळे लढणार असल्याचे जाहीरच करून टाकलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या। सगळ्यात जर बघितलं महत्त्वाची महापालिका तर नाशिक असेल, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली, ठाणे, मुंबई, पुणे या सगळ्या महत्त्वाच्या महापालिका ज्या आहेत राज्यातल्या, तिथे बऱ्याच ठिकाणी मनसे आणि शिवसेना यांची ताकद जवळपास समसमान आहे। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।